2-4 दिवस झाले आपल्या काय ब्लॉग यायला लागले. फक्त असे जे बड्डेचे ना 2 ब्लॉग टाकले होते, त्याच्या पुढं काय ब्लॉग टाकला नाही. तर चला मला आता पहिलीसारखी सुरुवात करू. इथं सकाळी ना मस्तपैकी खिचडी केली होती. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं होतं. त्यानंतर बाहेर गेले होते, म्हणजे बँकेतच गेले होते. राहिलं काम होतं ते करून घेतलं. येताना ना उसाचा रस पिला होता, कारण की एवढी गरमी लागते, सारखं ऊन तपत होतं की काहीतरी थंड पिऊ वाटत होतं. मस्तपैकी तो उसाचा रस पिला होता. आशूला पण थोडंसं पाजलं होतं, पण तिला काय नव्हतं आवडायला जास्त. चला मला घरी आले आणि येताना म्हणजे खूप जास्त डोकं दुखलं ना, तर जास्त काय ब्लॉग शूट नव्हतं केलं. पहिले तर झोपून घेतलं, कारण की खूप जास्त कंटाळा आला होता. माझ्या उन्हाने सारखं डोकं दुखतं, म्हणजे मला ऊन जास्त काय सहन होत नाही. आशूला पण घेऊन गेले होते, कारण की आशू कामाला गेले ना. पक्का आम्ही दोघं मायले की गेलो होतो रिक्षाने. बाहेरचं जास्त काय शूट नव्हतं केलं. चला मला घरातलं जेवढं काय शूट केलं तेच तुमच्यावर शेअर करेन मी. तिथं मस्तपैकी चहा वगैरे पिऊन केलं होतं, आणि तसं संध्याकाळचं स्वयंपाक पण करायचं होतं. तिथं लगेच झाडू वगैरे मारून घेतलं. चला मला लगेच स्वयंपाकाला लागो. पण अचानक शेगडीचं काम निघलं, म्हणजे शेगडी काय चालत होती. मग अशा घरी आले, त्यांना सांगितलं शेगडीवर काय चालू लागले. तर संध्याकाळी आम्ही तिघेजणी गेलो बाहेर. इथं मस्तपैकी शेगडीचं दोन हाताला नीट वगैरे करून घेत. त्यानंतर घरी आले आणि इथे मस्त स्लाईडवर कापून घेतलं होतं. आता सकाळी पण खिचडी आणि संध्याकाळी पण खिचडी. आज जास्त ना स्वयंपाकात खूप जास्त कंटाळा केला. त्यानंतर सकाळी खिचडी आणि संध्याकाळी खिचडी, म्हणजे 2 टाईम खिचडीच केली. त्यानंतर येताना भाजीपाला आला, तर ते पण नीट करून ठेवून दिलं होतं. त्याला मग असा होता म्हणजे दिवस. बाय.